पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2025 महाराष्ट्रातर्फे 21,413 जागांसाठी ही भरती आली होती। तर या भरतीचे फॉर्म भरणे बंद झालेले आहे। आता फॉर्म भरण्याची तारीख या ठिकाणी वाढणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचे आम्ही फॉर्म या ठिकाणी भरलेले आहे, फॉर्म फिलअप या ठिकाणी आम्ही केलेले आहे आणि आता रिझल्ट कधी, रिझल्ट कोणत्या तारखेला लागणार आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची पहिली लिस्ट कोणत्या तारखेला लागणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे, पहिली लिस्ट कोणत्या तारखेला येणार आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर जे पुढील प्रोसेस काय असणार आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीची पुढील प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे, ज्यावेळेस तुमचं लिस्टमध्ये नाव आलं तर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन कशा प्रकारे त्या ठिकाणी होणार आहे, तुम्हाला या ठिकाणी पुढं कुठं या ठिकाणी बोलावलं जाणार आहे, डॉक्युमेंट कशा प्रकारे त्या ठिकाणी होणार आहे, तर पुढची प्रोसेस सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज होते हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी वाटणार की ॲव्हरेज मुलांना या ठिकाणी किती पर्सेंटेज या ठिकाणी आहे, ठीक आहे। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची भरती निघाली होती, तर यामध्ये आपलं जे सिलेक्शन आहे तर यामध्ये काय की यामध्ये लेखी परीक्षा सुद्धा नाही आहे, त्याचबरोबर यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही, इंटरव्ह्यू नाही आहे, तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी 10वीच्या पर्सेंटेजवर तुमचं सिलेक्शन या ठिकाणी या भरतीमध्ये होणार आहे, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये। आणि एकदम शाईट ड्युट्या पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची यामध्ये जर येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 10,000 ते 24,000 पर्यंत भेटणार आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर पदामध्ये आणि डाकसेवक पदामध्ये। आणि त्याचबरोबर तुमचं बीपीएम मध्ये जर सिलेक्शन झालं तर बीपीएम ब्रँच पोस्ट मास्टर मध्ये तर पगार 12,000 ते 29,000 पर्यंत भेटणार आहे। आणि नोकरी जे विद्यार्थी मित्रांनो एकदम शाईट ड्युटी पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकची, कारण की 4 घंट्याची जॉब ते असते, 4 घंट्यातच काम त्यामध्ये असते, एक लक्षात ठेवा। आणि 4 घंटे त्या ठिकाणी बसल्या बसल्याच काम असते, एक लक्षात ठेवा। सकाळी पोस्टवाले ते जे विद्यार्थी मित्रांनो ऑफिस उघडते सकाळी 10 वाजता आणि 2 वाजता बंद करून चालले जाते, ठीक आहे। तर एकदम शाईट ड्युटी तुम्ही जर या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जर एखाद्या वेळेस गेले, ठीक आहे, तुम्हाला कुठं पार्सल वगैरे पाठवत आहे किंवा तुम्हाला एखादा फॉर्म कुठं पाठवता ऑफलाईन पद्धतीने किंवा तुम्हाला एखादा पार्सल कुठं ना कुठं पुस्तक वगैरे कुठं पाठवायचं असेल तर तुम्हाला तिथं दिसणार आहे, तर फक्त बसलेच राहते विद्यार्थी मित्रांनो। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकवाले जास्त काम त्यांच्या मागं नसते, ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तर जास्त कामाचा त्यांच्यावर प्रेशर नसते, फक्त बसलेच राहते, ठीक आहे। तर एकदम शाईट ड्युटी आहे, तर यामध्ये आपलं 10वीच्या पर्सेंटेजवर या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। बाकीच्या भरतीमध्ये जर आपण पाहिलं तर बाकीच्या भरतीमध्ये भरपूर काही अटी शर्ती असते, त्यामध्ये पेपर झाला, त्याचबरोबर जे ग्राउंड झालं, त्याचबरोबर जे मेडिकल झालं, हे सर्व झाल्यानंतर जे फायनल सिलेक्शन मुलांचं होत असते। पण पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचं एवढं अवघड नाही आहे, फक्त आपल्याला फॉर्म भरून ठेवावं लागते आणि फक्त आपल्याला जे संयम ठेवायचा आहे, जोपर्यंत लिस्ट लागते तोपर्यंत आपल्याला संयम ठेवायचा आहे, ठीक आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे ते सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सांगून देतो। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा ज्यांचं सुद्धा फॉर्म भरताना काही मिस्टेक झाली असेल, नावामध्ये मिस्टेक झाली असेल, आधार कार्डमध्ये मिस्टेक झाली असेल, किंवा तुमची कॅटेगरी तुम्ही दुसरी टाकली असेल, किंवा तुम्ही प्रिफरन्स बरोबर दिले नसेल, किंवा तुम्हाला दुसऱ्या डिव्हिजनमध्ये फॉर्म टाकायचा असेल, किंवा तुम्ही 10वीचे मार्क या ठिकाणी चुकले असेल, जे पण आपली फॉर्म भरताना गलती झाली असेल तर हे आपल्याला दुरुस्त करता येणार आहे 6 मार्चला। 6 मार्चला एडिटचा ऑप्शन त्या ठिकाणी येणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचा। तर तुम्ही ते आपली जे पण गलती झाली असेल तर ते दुरुस्त तुम्ही या ठिकाणी करू शकणार आहे। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचं जे एडिटची तारीख आहे हे 6 ते 8 तारखेपर्यंत तुम्हाला एडिट करता येणार आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, निकाल कधी लागणार आहे, कोणत्या तारीखला या ठिकाणी येणार आहे तर मी तुम्हाला आता सांगून देतो। तर पहा 25 मार्च पर्यंत तुमचा रिझल्ट लागणार आहे, निकाल लागणार आहे। 20 ते 25 मार्चच्या अंदर तुमचा या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे। एक तर 20 मार्चला सुद्धा तुमचा निकाल लागू शकते
किंवा मग तुमचा 25 मार्चला सुद्धा निकाल लागू शकते। ह्या 2 तारखा मी या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहे। एक तर 20 तारखेला सुद्धा निकाल लागू शकते किंवा मग 25 मार्चला सुद्धा या ठिकाणी रिझल्ट लागू शकते। तर तुम्हाला संयम ठेवायचा, कारण की पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीचे एकच लिस्ट लागत नाही, तर याच्या जवळपास 7 ते 8 लिस्ट या ठिकाणी लागते। एक लक्षात ठेवा, पहिल्या लिस्ट लागल्यानंतर जे दुसरी लिस्ट सुद्धा येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। दुसरी लिस्ट लागल्यानंतर तिसरी लागते, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, तर हे ह्या लिस्टा लागायला थोडाफार टाइम त्या ठिकाणी लागते। तर तेवढं आपल्याला संयम ठेवायचा आहे। पहिल्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही तर पहिली जी लिस्ट आहे एकदम हाय लागत असते। पहिल्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही तर आपल्याला दुसऱ्या लिस्टमध्ये पाहायचं, वाट बघायची आहे। दुसऱ्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही तर तिसऱ्या लिस्टपर्यंत आपल्याला संयम ठेवायचा आहे। तिसऱ्या लिस्टमध्ये आपलं सिलेक्शन झालं नाही तर चौथ्या लिस्टपर्यंत आपल्याला संयम ठेवायचा आहे। चौथ्या लिस्टमध्ये सिलेक्शन झालं नाही तर 5व्या लिस्टमध्ये आपल्याला संयम ठेवायचा आहे। 5व्या लिस्टमध्ये नाही सिलेक्शन झालं तर 6व्या लिस्टमध्ये आपल्याला संयम ठेवायचा आहे। आणि 6व्या लिस्टमध्ये झालं तर मग 7व्या लिस्टमध्ये नक्की या ठिकाणी होणार आहे, कारण की 7वी लिस्ट खूप कमी या ठिकाणी जात असते, ठीक आहे। तर पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या ह्या 7 ते 8 लिस्ट यावर्षी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे। आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये मी तुम्हाला एक उदाहरण देतो। तुमचं येणाऱ्या दिवसामध्ये जर सिलेक्शन झालं, तुमचं लिस्टमध्ये नाव आलं, तर तुमची प्रोसेस तिकडली कशी काय असणार आहे। तुमचं जेव्हा लिस्टमध्ये नाव आलं, आता समजून जा ह्या 20 मार्च पर्यंत तुमची लिस्ट लागणार आहे, रिझल्ट लागणार आहे, त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं, ठीक आहे, त्या लिस्टमध्ये, तर तुमची जी पुढची प्रोसेस राहणार आहे, तर तुम्हाला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावणार आहे। आता कसे काय बोलावणार, तर तुमच्या मोबाईल नंबरवर ईमेल येणार आहे। तुम्ही जो फॉर्म भरताना जो नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर तुम्हाला ईमेल येणार आहे। त्याचबरोबर तुमचा जीमेल आहे की नाही, तर जीमेलवर सुद्धा आपल्याला मेल येणार आहे। जीमेलवर सुद्धा मेल येणार आहे की ह्या तारखेला आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यायचं आहे। तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जाणार आहे। पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला 6 ते 8 दिवसाच्या अंदर दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा तुम्हाला बोलावलं जाणार आहे। तर यामध्ये 2 वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते। पहिल्यांदा पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते ज्यावेळेस आपलं लिस्टमध्ये नाव आलं, तर पहिले आपल्याला जे ईमेल त्या ठिकाणी येते की ह्या तारखेला आपल्याला यायचं आहे। पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा बोलावलं जाते। तर ते ईमेलवर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो मेल पाठवते की ह्या तारखेला ह्या ऑफिसमध्ये ह्या ठिकाणी ह्या टाइमपर्यंत आपल्याला ह्या तारखेपर्यंत या ठिकाणी यायचं आहे, ठीक आहे। तर हे 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते, कारण की कसं आहे की त्यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोण होते त्यांना ते चेक करते की खरंच हा कॅन्डिडेट हा आहे का, याचे डॉक्युमेंट सर्व बरोबर आहे का, की काही फ्रॉड वगैरे यांनी केला आहे काय, तर त्यामुळे ते 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते। आणि 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो 1 महिन्याच्या अंदर आपल्याला जे आणखीन ईमेल येते आणि आपल्याला ट्रेनिंगसाठी बोलावलं जाते। आणि ट्रेनिंगला सुद्धा आपल्याला ट्रेनिंग जे हे एखाद्या महिन्यात राहते, एक लक्षात ठेवा। आणि ट्रेनिंगला कोणकोणतं आपल्याला काम करावं लागते, जे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये जे काम करते जे कर्मचारी, तर तेच काम आपल्याला ट्रेनिंगला त्या ठिकाणी करावं लागते, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे असते आणि त्यानंतर आपले जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ड्युटी आपली त्या ठिकाणी लावून देते ट्रेनिंग झाल्यानंतर, ठीक आहे। तर अशी संपूर्ण प्रोसेस आहे पुढची पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकची। तर आता पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाक सेवकचं जे रिझल्ट लागणार आहे जवळपास 20 मार्च ते 25 मार्चच्या अंदर तुमचा रिझल्ट या ठिकाणी लागणार आहे। तर संयम तुम्हाला या ठिकाणी ठेवावा लागणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय